राज्यातील अनेक भागात आजही वादळी पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता आहे। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे, तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गारपिटीची शक्यता आहे, तर यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। यावेळी जोरदार वारेही वाहतील असाही इशारा हवामान विभागाने दिलाय। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज आहे। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 4 दिवस पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। मध्य महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक हवामान आहे। अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 4 दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तर कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या तसंच धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही आज काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात आज, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा तसंच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर कोकणात शनिवारपासून उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिलाय।